सगळ्यात पहिलं तर भारतातल्या शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. आपल्याकडे काय होतं की आडतदार असतील किंवा आमच्यासारखे ट्रेडर्स असतील, आम्ही शेतकऱ्यांकडनं माल घेतो आणि आम्ही पैसे कमवतो. पण तो बिचारा शेतकरी कधीच एक्सपोर्ट करायला जात नाही, कारण घाबरतो, कारण नो हाऊ नसतं, नॉलेज नसतं. खरं. दुसरा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो बघितला की शेतकऱ्यांची पुढची पिढी शेतकरी न होता जॉबकडे वळते. हो. सो तेच ऑफकोर्स जॉब करा, तुमची गरज असेल, पण सायमल्टेनियसली एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकून तुमच्या आईवडिलांच्या शेतातला माल एक्सपोर्ट करायचा प्रयत्न जर केलात तर कुठेतरी एक त्याला चालना मिळेल. आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो मी बघतो तो म्हणजे खूप कमी शेतकरी आहेत, हार्डली आय थिंक 3 ते 4% शेतकरी आहेत जे पर युनिट कॉस्ट काढतात. अच्छा. म्हणजे माझ्याकडे जर 100 एकरची जमीन असेल, 100 एकरच्या जमिनीच्या लागवडीसाठी समजा माझ्याकडे मला 1 लाख रुपये खर्च आला असेल, त्यातनं मला 10 क्विंटल माल निघाला, तर माझी पर केजीची कॉस्ट काय, हे काढणारे शेतकरी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्यात. मी हा सर्वे अख्ख्या महाराष्ट्रभर केलेला आहे आणि मला हार्डली 2 ते 3% शेतकरी मिळाले जे हे करतात. अच्छा. सो त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची एक्झॅक्ट कॉस्टच माहीत नाही. मग बाहेर गेल्यानंतर एक्सपोर्ट केल्यानंतर त्यांना किती कॉस्ट मिळू शकते एका किलोसाठी? सो त्याला काय बघा, अगेन जसं म्हटलं की व्हॉलेटाईल मार्केट आहे. तुम्हाला आज एखादा प्रोडक्ट इथे 10 रुपयाला तुम्हाला मिळत असेल, तर तेच समजा युरोप मार्केटमध्ये त्याची किंमत 30 रुपये पण असू शकते. ओके. किंवा वेळेला 10 रुपयाचं प्रोडक्ट तिकडे 3 रुपयाला मिळू शकतं. सो त्याच्यासाठी ती पर युनिट जो कॉस्ट काढलीत तुम्ही, तर फोकस काय असला पाहिजे की माझी जी त्याच्यात लागत लागलेली आहे ती लागत मी डोमेस्टिक मार्केटमध्ये कव्हर करेन. अच्छा. आणि एक्सपोर्टला जो माल पाठवेन, मग तर किती रेट अप डाऊन झाले, शून्य तर होणार नाही आहे. एक्सपोर्टला जो काय माझा माल जाईल तो माझा एक्स्ट्रा प्रॉफिट राहील. या माइंडसेटनी जर शेतकऱ्यांनी काम चालू केलं तर शेतकऱ्यांना चांगलं मार्जिन्स, प्रॉफिट्स पण एन्जॉय करता येतील, रेव्हेन्यूज पण जनरेट करता येतील. मग शेतकऱ्यांचे जे प्रोडक्ट आहेत, म्हणजे शेतीमध्ये उगणारे, कोणत्या प्रोडक्टला जास्त मागणी आहे बाहेर? प्रत्येक प्रोडक्टला आहे. कांदा एक्सपोर्ट होतो, द्राक्ष एक्सपोर्ट होतात, पोमोग्रेनेट एक्सपोर्ट होतात, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स, या प्रत्येक प्रोडक्टला. बघा, अल्टिमेटली भारत हा कृषीप्रधान देश आहे. हो. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र हा त्याचा टॉप ऑफ इंडिया आहे. सो त्यामुळे महाराष्ट्रातनं एक्सपोर्ट होणारा प्रोडक्ट प्रत्येक ॲग्रिकल्चर प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे. अच्छा. म्हणजे मी कायम गोष्ट सांगतो की कांदा पण एक्सपोर्ट होतो आणि सडलेला कांदा पण एक्सपोर्ट होतो. अच्छा. सडलेला कांदा पण एक्सपोर्ट केला जातो. कशासाठी तो वापरला बेसिकली काय म्हणतात त्याला, खत म्हणून वापरला जातो. ओके. शेण एक्सपोर्ट केलं जातं आपल्याकडनं. तेही खतासाठी? नाही, शेण एक्सपोर्ट केलं जातं. मेजरली तर युएई खूप आपल्याकडनं शेण विकत घेते, कारण युएईच्या लक्षात आलं की ॲग्रिकल्चरसाठी युएई इज डिपेंडंट ऑन इंडिया. ओके. त्यामुळे ते लोक तिकडे जमीन क्रिएट करतात की जिथे स्वतःची शेती ते लागवड करतील. काही वर्षानंतर भारतातनं जो युएईला आता एक्सपोर्ट होतो एवढ्या मोठ्या प्रमाणात तो कमी झालेला असेल.